पण सूरजचा गैरफायदा आम्ही कधीच घेतला नाही. BP आहे, गुडघ्याचा आहे, शुगर आहे. पण टास्क खेळताना असतील थोडीशी ताकद कमी पडत होती या सगळ्या बलदंड माणसांपुढे. थोडासा झाला, त्याचा आवाज नाही आला पण बाहेर लोकांना. निक्की आणि अरबाजने तर बाकी सगळ्या ग्रुपचा फायदा घेतलेला आहे. माऊली गेले, मग योगिता गेली, मग निखिल गेला. जान्हवी जाईल का काय किंवा निघावी अशी अपेक्षा होती. त्यासोबत अंकिताला मला बघायला आवडेल. ती मुद्दे मांडणे तिचे आणि ठाम भांडणे, आणि कधी कधी आम्ही कचरतो बोलायला, पण ती अजिबात कचरतली. विशाखा सुभेदार ह्या गेमसाठी एकदम परफेक्ट. गे दुखते गे म्हणजे पाय गे असे, पण ती काम करताना कधीच. तर अशी बाई जी कणखर आणि खमकी बाई आहे, तिची खरं तर तिच्यासाठी हा शो एकदम करेक्ट आहे आणि तिच्याचमुळे मी ह्या शोमध्ये होतो. व्हायरल कट्टामध्ये स्वागत आहे सर तुमचं. बिग बॉसच्या घरातून या टप्प्यावर बाहेर आलायत, काय वाटतंय तुम्हाला की खूप छान होता हा 62 दिवसांचा प्रवास. आणि सुरुवातीला अंदाज नव्हता या घरात काय होईल, आणि पहिले 1-2 आठवडे ते थोडेसे चाचपडतच गेले. त्यावर भाऊंनी मस्त सुनावलं. पण नंतर मग काही काही मुद्दे जसजसे दिसत गेले त्या मुद्द्यांना हात घालत गेलो, आणि मग ते मुद्दे उकलत असताना लक्षात आलं की ओके, असं जर आपण स्टँड घेतला तर अशा पद्धतीनं तो गेम दिसणार आहे. आणि मग अरबाजशी झालेलं भांडण असेल किंवा वैभवशी झालेलं भांडण असेल ते बिग बी करन्सीवरनं, आणि मग जसजसा एकदा तो एक सूर गवसणं खूप गरजेचं असतं, आणि तो एकदा गवसला तुम्हाला की मग काय, मग तुमची पतंग अशी व्यवस्थित भरारी मारते. आणि त्याच पद्धतीनं 9 आठवडे उत्तम भरारी मारलेली आहे. आणि 9 आठवड्याच्या नंतर मी बाहेर आल्याच्या नंतरसुद्धा दुःख नाही, कारण ज्या पद्धतीनं मी ज्या हेतूनं मी बिग बीच्या घरात गेलो होतो, बिग बॉसच्या घरात गेलो होतो, तो हेतू माझा साध्य झालेला आहे, आणि तो आनंदाने मी तो हेतू साध्य करून मी बाहेर आलेलो आहे. त्यालाच धरून प्रश्न आहे. रितेश सर असं म्हणताना दिसले होते की घरात एक प्रेक्षक येऊन बसलाय, जे तुम्हाला बोलले होते ते असं काय आत्मपरीक्षण केलं आणि डायरेक्ट तुम्ही या रेसमध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलात? आत्मपरीक्षण खरं तर त्या आठवड्यात चालू होतं की काय करायला हवं आपण, काय बरे करता येईल काय. तर त्याच्यात तो आठवडा निघून गेला, आणि ते आत्मपरीक्षण झाल्याच्या नंतर एखाद्या सोनाराने कान टोचावे तसे ते भाऊंनी कान टोचले. आणि ते कान टोचल्याच्या नंतर थोडासा झाला, त्याचा आवाज नाही आला पण बाहेर लोकांना, कारण तो मनातल्या मनात आवाज आला होता. आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही बॉस, आत्ता स्टँड घ्यायला पाहिजे काही बाबतीत, आणि त्या पद्धतीनं गेमला सुरुवात झाली. टास्क खेळताना असतील थोडीशी ताकद कमी पडत होती या सगळ्या बलदंड माणसांपुढे, पण जेवढी ताकद होती तेवढी ताकद घेऊन आम्ही भिडलो, नडलो, आणि तिथून मग तो सगळा प्रवास सुरू झाला, आणि तो इथपर्यंत 9 आठवड्यांपर्यंत येऊन पोचला. बी टीममध्ये आधी सूरजबद्दल असं म्हटलं जात होतं की त्याच्या ताकदीचा तुम्ही सगळे वापर करताय, तुम्ही म्हणा किंवा अंकिता म्हणा. नंतर संग्राम आला आणि तेव्हाही हेच बोललं गेलं, आणि दुखापत होऊन तो बाहेर गेला. या सगळ्यांवर तुमचं काय म्हणणं? आम्ही कधीच सूरजच्या ताकदीचा फायदा करून घेतला नाही. झाला तर तो त्याने त्याच्यासाठी करून घेतला, आणि करायलाच हवा. प्रत्येकाने प्रत्येकाची ताकद ओळखून त्याने त्याचा फायदा करून घ्यायला हवा. कारण त्याच्या जीवावर कोणी खेळत नव्हतं किंवा आमच्या जीवावर सूरज खेळत नव्हता. प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल गेम खेळत होता. पण सूरजचा गैरफायदा आम्ही कधीच घेतला नाही, कारण तिथे जरी कॅप्टन झाला असता तर आमचाच कोणतरी निखिल आम्ही सेकंड नंबरला ठेवला होता. तर झाला असता तर तो आमच्या ग्रुपमधला कॅप्टन झाला असता. सो त्याचा फायदा, कॅप्टन झाल्याचा फायदा नक्कीच आमच्या ग्रुपमधल्या लोकांनाही मिळाला असता, जी त्या कॅप्टन बनणाऱ्या माणसाला झाला असता. आणि स्वतःची ताकद त्याने स्वतः लावून तो एकदा कॅप्टनही झाला होता सूरज. त्यामुळे त्याच्या शक्तीचा, ताकदीचा गैरफायदा कोणीच घेतलेला नाही आहे. जे काय झालं ते सगळं ग्रुप ॲक्टिव्हिटी होती, प्रत्येकाने एकमेकांसाठी दिलेली साथ होती. कारण बी ग्रुप होता तो एका चांगल्या विचाराने एकत्र आलेल्या लोकांचा ग्रुप होता, त्यामुळे कोणी कोणाचा गैरफायदा. वेअरॅज जे ए टीममधले लोक एकमेकांचं, म्हणजे निक्की आणि अरबाजने तर बाकी सगळ्या ग्रुपचा फायदा घेतलेला आहे, आणि हळूहळू म्हणजे आपल्याच लोकांची मान कापलेली आहे. त्या पद्धतीनं त्यांच्या गटातले लोक एलिमिनेट होत गेली, आणि ती घराच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे सूरजच्या ताकदीचा कधीच कोणी फायदा घेतलेला नाही आहे. झाला असेल तर त्याचा तो फायदा झालेला आहे. पण कसं वाटलं, आपण एका ग्रुपमध्ये आहोत आणि त्या ग्रुप
तुमच्या विरुद्ध असलेले सगळे सदस्य एक एक करून असे तुम्ही बाहेर अरे काढत म्हणजे होता. मला मी नंतर 1-2 आठवड्याच्या नंतर आमचे लोक जेव्हा 3 लोक गेले सलग बॅक टू बॅक, माऊली गेले, मग योगिता गेली, मग निखिल गेला, इतकं वाईट वाटत होतं की अरे नाही ही चांगली माणसं आहेत, ही नाही जायला पाहिजे, ह्यांच्याऐवजी दुसरी माणसं जायला पाहिजे. तेव्हाच ठरवलं होतं, म्हटलं ह्या प्रत्येक माणसाला म्हटलं या नॉमिनेशनच्या रांगेत उभं राहिलेलं बघायचं आहे मला, आणि ती धगधग काय असते आणि ती आत्ता आपण जाऊ का दुसरा कोण जाईल, ही जी धगधग जी हुरहुर असते ती त्यांना ती फील करून द्यायची होती. आणि मला वाटतं मी पहिल्यांदा अरबाजला नॉमिनेट केलं होतं आणि बॉटम 2मध्ये घनश्याम आणि अरबाज आला होता. तेव्हा भले घनश्याम जाईल असं वाटत होतं, पण मला असं वाटत होतं की अरबाजने जावं, कारण ती जी अरेरावी, तो जो उग्र स्वभाव त्याचा आणि उर्मट सगळ्यांची वागणं गेममध्ये, आरडाओरडा करणे, आणि असं त्याला वाटत होतं की तो जर आरडाओरडा केला तर बाकीचे लोक घाबरतील आणि गेम खेळणार नाहीत, पण ते तसं काही होणार नव्हतं. उलट तेवढ्या त्याच्या जास्त उमेदीने आम्ही उलटून येऊन खेळत होतो. तर तेव्हा तो अरबाजची ताकद जी काय होती ती त्या नॉमिनेशनमधनं कळलेली आहे. आणि ह्या लोकांना फाईट करताना आणि यांना नॉमिनेट करताना इतका आनंद होत होता, आणि जात असताना मनातल्या मनात खूप उकळ्या फुटत होत्या आम्हाला. आम्ही जरी ओके काळजी घ्या आतमधनं हसतच होतो आम्ही. पण प्रेक्षकांना असं वाटतं की पंढरीनाथ कांबळे हे फिनालेमध्ये पाहिजे होते. तुम्हाला काय वाटतं की आता जो घरात जे काही सदस्य उरलेत, तुमची जागा त्या घरात कोणी घेतली आहे? असं मलाही वाटत होतं की आपण असायला पाहिजे फिनालेमध्ये टॉप 5मध्ये किंवा टॉप 3मध्ये, पण बिग बॉसचा निर्णय शेवटी सराखोपर, त्याच्याबद्दल आपण शंका घेणं फार बरं नव्हे, कारण त्यांचे निर्णय असतात ते करेक्ट असतात. काही गोष्टी आम्ही तिथेही अनुभवलेल्या आहेत, स्क्रिप्टेड काही नसतं एकतर. पण तिथे असं वाटतं की माझ्याऐवजी काल जान्हवी जाईल का काय किंवा निघावी अशी अपेक्षा होती. पण ठीक आहे, कदाचित माझ्या इथे डेस्टिनीमध्ये एवढाच प्रवास माझा लिहिलेला होता आणि मला बाहेर यावं लागलं. पण आता जे सदस्य उरले आहेत, तुम्हाला काय वाटतं की कोण टॉप 5 किंवा टॉप 3? आणि ट्रॉफी तर आम्हाला माहिती आहे की पॅडी सरांना सूरजच्याच हातात ट्रॉफी पाहिजे आहे, पण त्याच्यासोबत कोण कॉम्पिटिशन म्हणून उभं असावं असं? त्याला कॉम्पिटिशन म्हणून जे आपण नेहमीच म्हणतो द बेस्ट विल बी विनर, आणि जो कोण छान असेल तो विन करेल शो. सूरजच्या सोबत अंकिताला मला बघायला आवडेल. खरं तर 2च माणसं आता वाटतात, कारण अभिजितने पण जरा थोडासा विश्वास गमावला आहे, कारण निक्कीसोबत राहून त्याने खूप डामाडोल सुरू केलेला आहे. जर असतील तर त्यातनं मग त्यांच्यानंतर जर कोणाचा नंबर असेल तो अभिजित असेल, हे टॉप 3. त्याच्यानंतर मग 5मध्ये जर कोण असतील तर मग एक धनंजय चौथा असेल, आणि 5व्या कदाचित वर्षाताई असतील. नक्कीच. पण एक जाता जाता शेवटचं विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात होतात, विशाखा सुभेदार ताई खूप सपोर्ट करत होत्या तुम्हाला. जर त्यांना ऑफर आली आणि त्यांनी तुमच्याकडून असं विचारलं, एक सहमती आपण घेतो ना की काय करू पॅडी, जाऊ का, काय सल्ला द्याल त्यांना? डेफिनेटली विशाखा सुभेदार ह्या गेमसाठी एकदम परफेक्ट आहे, कारण जितकी वर्ष मी आत्ता आम्ही सोबत काम करतोय, जेवढं मी तिला ओळखतोय, ती मुद्दे मांडणे तिचे आणि ठाम भांडणे, आणि कधीकधी आम्ही कचरतो बोलायला, पण ती अजिबात कचरत नाही, कारण तिला निर्माती म्हणून मी बघितलेलं आहे. आम्ही कुर्र नावाचं नाटक गेले काही वर्ष करतो आहे, त्याचे प्रयोग करणं, स्वतः निर्माती म्हणून प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष देणं, हिशेबापासून सेटपासून म्युझिकपासून बऱ्याच गोष्टी सगळ्या, आणि ते नाटकाचे जवळजवळ 250 प्रयोग चालवणं हे सोपी गोष्ट नाही. बऱ्याच ती स्वतः काम पण करते. तिला बरेच आजार आहेत बिचारीला, तिला BP आहे, गुडघ्याचा आहे, शुगर आहे, पण त्याच्यात पण ती अशी कणखर, तुम्ही बघितल्याच्यानंतर काम करताना कधीच वाटणार नाही तुम्हाला की आज फलाना त्रास असेल तिला, पण ते कट झाला किंवा ती विंगेत आली की आय गे दुखते गे म्हणजे पाय गे असे, पण ती काम करताना कधीच. तर अशी बाई जी कणखर आणि खमकी बाई आहे, तिची खरं तर तिच्यासाठी हा शो एकदम करेक्ट आहे, आणि तिच्याचमुळे मी ह्या शोमध्ये होतो. कारण मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी विशाखाशी कन्सल्ट केलं होतं की म्हटलं काय करू गं बिग बॉसमध्ये, विचारणार जा, शिवी घालून सांगितलं जा उत्तम प्लॅटफॉर्म आहे, खरा पॅडी कांबळे माणूस म्हणून तिथे तुला दाखवण्याची संधी आहे, तू जा, नाही तर मी तुला मारेन असं सांगितलं. म्हटलं नाटकाच्या प्रयोगांचं मी थांबवते, तू आल्यावर बघूयात, पण तू जा असं म्हणून तिनं मला पाठवलं होतं. थँक्यू सो मच सर, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.